श्रीमन्महादिगणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदण्डमण्डितारा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपालकृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। आता हृदय हे आपुले चौफळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरुची। आता आपल्या हृदयाचा उत्तम चौरंग करून त्यावर श्री गुरुचे चरण स्थापन करू, म्हणजे हृदय कमळाचे ठिकाणी श्री गुरुचे चरण दूढ धारण करू। चौफाळून या आत्मानात्म विवेक, वैराग्य, समाधी, षटक व तीव्र मुमुक्षा हे या हृदय चौरंगाचे 4 पाय आहेत। या 4 पायांच्या अभावी विषयाच्या ध्यानामुळे श्री गुरुचे चरण हृदयात दृढ धरले जात नाही। ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुंमळी भरून या पुष्पांजुळी अर्घ्यू देव। भेद नाहीसा करून ऐक्य भावाच्या अंजुळीत सर्व इंद्रियांच्या फुललेल्या कळ्या भरून त्या चरणावर अर्घ्य देऊ, म्हणजे सर्व इंद्रियांना एकवटून त्यांचे व्यापार त्या चरणाचे ठिकाणीच अनन्य भावाने समर्पण करू। अनन्योदके धूवट वासना जे तन्निष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे। अनन्यता रूपी उदकाने धुवून शुद्ध झालेली एक गुरुचरणनिष्ठ वासना हेच सुवासिक चंदनाचे बोट मी त्या चरणाचे ठिकाणी लावले आहे। वासना शुद्ध व अशुद्ध अशी 2 प्रकारची आहे। विषयरहित अशा निष्काम भगवत प्राप्तीच्या इच्छेला प्रेम किंवा शुद्ध वासना म्हणतात। विषय कामनेचा निशेष त्याग केला असता ती स्वच्छ, शुद्ध, सात्विक व भगवनिष्ठ होते। या एकनिष्ठ वासनेला येथे चंदनाचे बोट असे म्हटले आहे। विषय वासना नाहीशी झाली तरच श्री गुरुचे ठिकाणी खरे प्रेम जडते। प्रेमाचे निभांगारे निर्वाणी नुपुरे लेवऊ सुकुमारे पदे तुये। प्रेमरूपी सोन्याचे पैंजन घडवून ते श्री गुरुच्या सुकुमार चरणांचे ठिकाणी लेवऊ। श्री गुरुच्या चरणाचे प्रेम करण्याला येथे सोन्याने अलंकृत करण्याची उपमा दिलेली आहे। म्हणजे अलंकाराने जशी शोभा येते तशी प्रेमाने केलेल्या सेवेला शोभा येते। प्रेम नसले तर कितीही पूजा केली तरी ती व्यर्थ आहे। घनावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी अंघोळिया। प्रबळ झालेल्या एकनिष्ठ प्रेमाच्या उत्तम अंगठ्या 2 चरणांच्या बोटात घालू। एकनिष्ठतेने प्रेम वाढते व तेच चरणाच्या अंगठ्याप्रमाणे शुभू लागते, किंवा चरणाच्या प्रबल अशा एकनिष्ठ प्रेमाने चरणाचा एक अंश देखील अत्यंत प्रिय वाटतो। आनंद मोद बळ सात्विकाचे मुकुळ जे उमलले अष्टदळ ठेवू वरी। आनंद रूप सुगंधाने पूर्ण भरलेली जी अष्टसात्विक भावांची कळी उमलली तेच अष्टदळात्मक वर वाहू। श्री गुरुच्या चरणाच्या प्रेमपूर्वक ध्यानाने उत्पन्न होणाऱ्या अष्टसात्विक भावाचे भोक्तृत्वही सुखाचा भोगता न होता
श्री गुरुला समर्पण करून ज्ञानी भक्त केवळ आनंद रूप किंवा सुखरूप होऊन राहतात. अष्टसात्विक भावाच्या सुखाचा भोगता न होता केवळ सुखरूप कसे व्हायचे ते आता असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तेथे अहम हा धूप जाळू, नाहम तेजे ओवाळू, सामरस्ये पोटाळून निरंतर. त्या ठिकाणी अहंतारूप धूप जाळू, मी नाही सर्व एक श्री गुरुच आहे, या अद्वैत बुद्धी दीपाने चरणाची आरती करू व शेवटी श्री गुरुच्या प्रेमाने साक्षीत्वही सोडून देऊन श्री गुरुशी समरस होऊन श्री गुरुचे चरण पोटाशी कवटाळून धरू. अहम का धूप जाळू. जीव मुळात पूर्ण ब्रह्मस्वरूप असून तो अहंतेमुळे निराळा झाला आहे, म्हणून अहम हे धूपाचे द्रव्य होय. तो अहंता रूप धूप जाळला पाहिजे. अहम भावोदया भाव हा बोधस्य परमावधी. मी ब्रह्म आहे या निधिध्यासनाने ऐक्य करीत श्री गुरुहून जीवाला अलग करणाऱ्या अहम भावाचा उदयच होऊ न देणे ह्याला अहम धूप जाणे म्हणतात. माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊ वा लेऊ श्री चरण, करू भोग मोक्ष लिंब लोण पायात या. माझे शरीर व प्राण यांच्या पादुका करून श्री गुरु चरणी घालीन व त्या चरणावरून भोग व मोक्ष दोन्ही वळून टाकेल. भोग मोक्ष म्हणजे अन्वयाहून नुसत्या व्यतिरेक ज्ञानाने प्राप्त होणारी जीवनमुक्ती व विदेहमुक्ती. एकरच परब्रह्माचे ठिकाणी ह्या अवस्था वस्तुतः नसून अज्ञानी जीवाच्या अपेक्षेने त्या कल्पिलेल्या आहेत. येथे श्री गुरुच्या ठिकाणी शिष्यांचे जे आत्मबल अमर्याद असे प्रेम वाढते त्याचे वर्णन केले आहे. निर्गुण स्वरूपाच्या अनुभवाने सर्व प्राप्तीपेक्षा सगुणाचे प्रेम अधिक गोड वाटते. या श्री गुरु चरण सेवा हो पात्रतया दैवा, जे सकळार्थ मिळावा पाटू बंधे. ज्या सुदैवाने संपूर्ण पुरुषार्थाच्या मिळाव्याचा राज्याभिषेक होतो त्या सुदैवाला या श्री गुरु चरण सेवेने मी पात्र हो. एका श्री गुरुच्या चरण सेवेने सर्व पुरुषार्थ साधतात. ब्रह्मीचे विसवणेवरी उन्मेख लाहे उजरी, जे वाचे ते ये करी सुधा सिंधू. सद्गुरूच्या चरण सेवेने प्राप्त होणाऱ्या ज्या सद्भाग्याने वाणी अमृताच्या सागरासारखी मधुर व परब्रह्माच्या निर्विकल्प स्थितीपर्यंत प्रकाश पाडणारी होते. ज्ञानभक्तीने निशेष अहंकार रहित झालेल्या व ब्रह्मानंदात डुल्लत असलेल्या भगवत भक्ताच्या मुखातून निघणारे शब्द अधिकारी शिष्याला परब्रह्माच्या स्वरूपाचा साक्षात व पूर्ण अनुभव प्राप्त करून देणारे असे प्रभावी असतात. पूर्णचंद्राची या कोडी वक्तृत्वा घापे पुरोंडी, तैसी आणि गोडी अक्षरांते, सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा राणी व दे प्रकाशाची, तैसी वाचात श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. नाद ब्रह्म फुजे कैवल्य ही तैसे न सजे, ऐसा बोलू देखिजे जेणे दैवे. क्षणसुखाच्या मांडवी विश्वभोगी माधवी, तैसी सासीने बरवी वाचावल्ली. ठाव न पवता जयाचा मनेसी मुरळली वाचा, तो देवो होय शब्दांचा चमत्कार. जे ज्ञानासी न चोजवे ध्यानासीही जे नागवे, ते अगोचर फावे बुठी माझी. एवढे एक सौभाग्य वळघे वाचेचे अंग, श्री गुरु पद पद्मरा पराग.
लाहे जई आ. श्री गुरुच्या कृपेने मुखातून निघणारे शब्द इतके आल्हादकारक व रसाळ असतात की त्याच्यावरून पौर्णिमेच्या पूर्णचंद्राच्या चौथी ओवाळून टाकाव्या. ज्याप्रमाणे पूर्व दिशेला सूर्य उगवून जगाला प्रकाशाचे साम्राज्य देतो, त्याप्रमाणे त्याची वाणी श्रोत्यांना ब्रह्मज्ञानाची दिवाळी करते. श्री गुरुच्या सेवेने प्राप्त होणाऱ्या शब्दांच्या सद्भाग्याची अनाहृत दशनाद बरोबरी करू शकत नाही व मोक्षस्थिती ही तशी शोभत नाही. श्रवण सुखाच्या मांडवात सर्व जग वसंत ऋतूची शोभा शोभेल, शोभा भोगेल अशी त्याची वाडीरूप वेली उत्तम रीतीने बहरते. ज्याच्या स्वरूपाला प्राप्त न होताच मनासह वाणी परत फिरते, असा तो परमात्मा. त्याच्या शब्दाचा चमत्कार होतो, म्हणजे तो त्याच्या शब्दानेच अपरोक्ष होतो, जे ज्ञानालाही कळत नाही व ध्यानानेही आकलन होत नाही. असे ते इंद्रियातीत परब्रह्म त्यांच्या नुसत्या घालण्यात प्राप्त होते. श्री गुरु चरण कमलाचे ठिकाणी जेव्हा एकनिष्ठ प्रेम जडते, तेव्हाच वाणीच्या ठिकाणी एवढे एक सौभाग्य प्राप्त होते. तरी बहु बोलू काही, आजी ते आन ना ठाई, माते वाचूनी नाही ज्ञान देवो म्हणे. जे तान्हेनी मिया अपत्ये, आणि माझे गुरु एक लवते, म्हणोनी कुपेसी एका हाते जाले तिये. पहा पा भरोवसी आघवी, मेघ चातकासी रिचली, मज लागी गोसावी तैसे केले. म्हणोनी रिकामे तोंड, करू गेले बडबड, का गीता ऐसे गोड आतुड दे. होय अदृष्ट आपिते, तै वाळूची रत्ने फरते, उजू आयुष्यते मारिते लोहू करी. आधनी घातली या हरळ, होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथू. तया परी श्री गुरु करीती जई अंगीकारू, तई होऊन ठाके संसारू, क्षमय आघवा. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आता फार काय बोलू. हे आतापर्यंत वर्णन केलेल्या वाणीचे सद्भाग्य वस्तूत माझ्या वाचून दुसऱ्याला प्राप्त झाले नाही, कारण मी श्री गुरुचे एकुलते एक तान्हे लेकरू असल्यामुळे त्यांच्या कृपेला एकतंत्री मीच पात्र झालो आहे. हे पहा, ज्याप्रमाणे मेघ आपला संपूर्ण पाण्याचा साठा केवळ चातक पक्षाकरता रिचवितात, त्याप्रमाणे श्री गुरूंनी माझ्यावरच आपल्या पूर्ण कृपेचा वर्षाव केला आहे. म्हणूनच माझे रिकामे म्हणजे शस्त्राध्ययन रहित तोंड बडबड करीत असता त्यातून गीतेचा गोड मथित अर्थ व्यक्त झाला. जर दैव अनुकूल असेल तर वाळूच रत्नरूप होते, किंवा आयुष्य असेल तर प्राण नेऊ पाहणाऱ्यालाही दया उत्पन्न होते. जर भगवान मनुष्याच्या भुकेच्या वेळेची काळजी वाहीत राहील तर आघणाच्या पाण्यात खडे टाकले असता देखील त्याच्या अमृतासारखा स्वादिष्ट व मधुर भात होतो. ज्याप्रमाणे श्रीगुरूंनी आपला म्हणून मनुष्याचा अंगीकार केला असता त्याचा संपूर्ण संसारच मोक्ष स्वरूप होऊन जातो. श्री गुरूंनी अंगीकार करून ब्रह्मबोध केला असता नामरूपाचे ठिकाणचे जगत स्वरूप अविद्या भ्रांती नाहीशी होऊन एक युद्ध परब्रह्माचाच हा सर्व नामरूपात उल्हास होय असे कळून येते व संपूर्ण दुःखाची निवृत्ती होऊन परमानंद प्राप्ती होते.
संपूर्ण दुःख निवृत्ती व परमानंद प्राप्ती यालाच वेदांतात मोक्ष म्हणतात. अशा रीतीने सर्व नामरूपात्मक संसार मोक्षमय होतो. पहा काये श्री नारायणे तया पांडवांचे उणे, की जेची ना पुराणे विश्ववंदे. तैसे श्री निवृत्ती राजे अज्ञानपण हे माझे, आणिले ओझे ज्ञानाचिया. परी हे असो आता प्रेम रुळतसे बोलता, के गुरु गौरव वर्णिता उन्मेष असे. आता तेणेची फसाये तुम्हा संतांचे मी पाये, ओळगेन अभिप्राये श्री गीतेचे. हे पहा, विश्वाला वंद्य व पुराण पुरुष अशा भगवान श्रीकृष्णाने त्या पांडवांचे उणे पडले असता धावून येऊन पूर्ण केले नाही काय? त्याप्रमाणे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी माझे अज्ञानपण सहज ज्ञानपणाला आणले. हे आता असो, बोलता बोलता प्रेम क्षीण होते, पण श्री गुरुचे यथार्थ महात्म्य वर्णन केले जाईल असे ज्ञान कुठे आहे? आता श्री गुरुच्या त्याच कृपा प्रसादाने गीतेतील अभिप्राय सांगून तुम्हा संतांच्या चरणाची सेवा करीन. तरी तोची प्रस्तुती 14व्या अध्यायाच्या अंती निर्णयो कैवल्यपती ऐसा केला. जे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थू मुक्ती, जैसा शतमख संपत्ती स्वर्गीयची. का शत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मक्रमा, करी तोची ब्रह्मा आणुनोहे. नात्री सूर्याचा प्रकाशू लाहे जेवी डोळसू, तेवी ज्ञानेची सौरसू मोक्षाचा तो. तरी तया ज्ञाना लागी कवणापा योग्यता अंगी, हे पाहता जगी देखिला एकू. जे पाताळीचे हे निधान दावील कीर अंजन, परी होवावे लोचन पायाळाची. तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ कीर नाही यान, परी तेची थारे ऐसे मन शुद्ध होवावे. तरी विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगणे नाही, हे विचारूनी ठाई ठेविले देवे. कैवल्याचा स्वामी भगवान श्रीकृष्णाने मागील 14व्या अध्यायाचे शेवटी असा निर्णय केला की ज्याप्रमाणे 100 यज्ञ करणारा स्वर्गाधिपती इंद्र होतो, त्याप्रमाणे ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाले तोच मुक्त होऊ शकतो. किंवा ज्याप्रमाणे 101 जन्मपर्यंत सारखा ब्राह्मण कुळात जन्म होऊन जो ब्रह्मकर्म करीत राहतो तोच ब्रह्मदेव होतो, दुसरा कोणी होत नाही. किंवा ज्याप्रमाणे डोळस माणसाला सूर्याचा प्रकाश उपयोगी पडतो, त्याप्रमाणे ज्ञानानेच मोक्षाची योग्यता प्राप्त होते. तरी ते ज्ञान प्राप्त करून घेण्याची किंवा बाणविण्याची योग्यता कोणाच्या ठिकाणी आहे याचा विचार करता एक आढळला. डोळ्यांना मांत्रिकाचे अंजन लाविले असता खोल भूमीत गुप्त असलेले धनही निश्चित दिसू शकते, पण ते पायाळू पुरुषाच्या डोळ्याला लावायला पाहिजे. त्याप्रमाणे ज्ञान खरोखर मोक्ष देईल हे अन्यथा नाही, पण ते ज्ञान चित्तात दृढ ठसेल असे मन प्रथम शुद्ध व्हायला पाहिजे. म्हणून वैराग्य वाचून ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान चित्तात दृढ ठसू शकत नाही असे भगवंताने तेथेच सांगून ठेवलेले आहे. वैराग्य म्हणजे विषयांचा तिटकारा
जोपर्यंत उत्पन्न होत नाही तोपर्यंत चित्तात अखंड विषयाचे प्रेम व ध्यान राहत असल्यामुळे कितीही ब्रह्मविचार केला तरी तो चित्तात ठसत नाही, म्हणून ब्रह्मज्ञान दृढ होत नाही. आता विरक्तीची कवणपुरी जे येऊनी मनाते वरी, हे सर्वज्ञे श्रीहरी देखिले असे. जे विषय रांधिली रस सोय, जै जेवणारा ठाऊवी होय, तै तो ताटची सांडूनी जाये जयापरी. तैसी संसारा या समजता, जाणीजे जई अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. आता अनित्यत्व या कैसे, तेची वृक्षाकार मिसे. सांगी जत असे विश्वेशे पंचदशी, उपडिले कवतिके, झाड येरी मोहरा ठाके. ते वेगे जैसे सुके, तैसे हे नोहे. याची एके परी, रूपकाची या कुसरी. सारी तसे वारी संसाराची, करुणी संसार वावो. स्वरूपी अहंतेचा ठावो, होवावया अध्यावो 15वा हा. आता हे वैराग्य अंतःकरणात कोणत्या रीतीने ठसेल, हेही सर्वज्ञ अशा भगवंतांनी विचाराने ठरविले आहे. ज्याप्रमाणे स्वयंपाक विषाने तयार झाला असे जर जेवणाऱ्याला कळले तर तो जसा ताट सोडून जातो, त्याप्रमाणे या सर्व संसाराची अनित्यता किंवा क्षणभंगूरता मनात पक्की ठसली असता वैराग्य हाकलून लावे तरी मागे लागते. आता हा संसार कसा क्षणभंगूर आहे हेच वृक्षाच्या रूपकाने 15व्या अध्यायात भगवान सांगतात. एरवी जसे कोणतेही झाड सहज उपटले असता त्याची मुळे वर येऊन आपल्या समोर होतात व तो तात्काळ सुकू लागतो, पण हा संसार वृक्ष तसा नाही. याच एका प्रकाराने व रूपकाच्या चातुर्याने संसाराची वारी संपते असे प्रतिपादन करतात. संसार मिथ्या ठरवून आत्मस्वरूपाचे ठिकाणी अहम स्थिर करण्याकरता हा 15वा अध्याय सांगितला गेला आहे. अहम म्हणजे मी हे स्फुरण आत्मस्वरूपाचे ठिकाणीच होत असते, पण जीव अज्ञान भ्रांतीने आत्मस्वरूप विसरून अहम म्हणजे मी असे आपल्याला आत्मस्वरूपाहून निराळे समजतो व त्याला देहादी सर्व सत्य वाटत असल्यामुळे तो अहमभाव देहाचे ठिकाणी धारण करतो. आत्मविचाराने देहादी सर्व संसार मिथ्या ठरल्यावर अहमभाव सहजच आपल्या आत्मस्वरूपाचे ठिकाणी स्थिर होतो व जीव ब्रह्माचे ऐक्य होऊन जीवाला मी ब्रह्मा आहे असा अनुभव येतो. आता हेची आघवे ग्रंथगर्भीचे चांगावे, उपलविजेल जीवे आकर्णी जो. आता हाच सर्व गीता ग्रंथात साठविला असलेला उत्तम अभिप्राय व्यक्त करतो, तो लक्ष देऊन ऐका. श्री भगवान वाच. ऊर्ध्वमूलं मधशाखं श्वत्थं प्राहुरव्ययम्, छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. श्री भगवान म्हणतात, अर्जुना, वर मुळे व खाली शाखा असलेल्या संसार वृक्षाला अविनाशी अश्वत्थ वृक्ष म्हणतात. ऋग्वेदादी वेद हे त्याची पाने असून जो त्या अश्वत्थ वृक्षाला जाणतो तोच वेद जाणणारा होय. तरी महानंद समुद्र जो पूर्ण पूर्णिमा चंद्र तो द्वारकेचा नरेंद्र ऐसे म्हणे. जो परमानंदाचा सागर व पौर्णिमेचा पूर्णचंद्र आहे
तो द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण असे म्हणाला. येथे श्री ज्ञानेश्वर माऊलींनी भगवंताला महानंद समुद्राची उपमा देऊन भगवान श्रीकृष्णाचे सगुण साकार स्वरूप भक्ताच्या निरुपम प्रेमवृत्तीमुळे अमर्याद ब्रह्मानंदाचा होणारा विवर्त आहे व ब्रह्म अफूट असल्यामुळे ब्रह्माची पूर्णता अमर्यादता हे गुण विवर्तातही कायम राहिले आहेत असे सुचवले आहे. किंवा भगवान श्रीकृष्ण सगुण स्वरूपाची प्रेमभक्ती करणाऱ्यांना अखंड अमर्याद ब्रह्मानंद प्राप्त होतो असे सुचविले आहे. अगापै पांडू कुमरा येता स्वरूपाची या घरा करीतसे आडवारा विश्वा भासूजू. अरे बाबा, पांडूच्या मुला अर्जुना, आपण आपल्या आत्मस्वरूपाकडे या वयाला लागलो असता जो हा जगताचा भास प्रतिबंध करीत असतो, नामरूपात्मक जगताविषयी अनंत जन्मापासून दृढ झालेली सत्यबुद्धी मधून मधून स्फुरत राहून ती ब्रह्मविचाराने उत्पन्न होणाऱ्या ब्रह्मसत्य जगन्मिथ्या या बुद्धीला स्थिर होऊ देत नाही, तो हा जगडंबरू मोहे येथ संसारू हा जाणे महातरू थांबला असे. परी येरा रुखांसारिखा तळी मुळे वरी शाखा तैसा नो हे म्हणून लेखा न ये कवना. हे अफाट जग संसार नसून बळावलेला एक महान वृक्ष आहे असे जाण. परंतु हा इतर वृक्षासारखा खाली मुळे व वर डहाळ्या अशा प्रकारचा नसल्यामुळे कोणालाही त्याचे मोजमाप करता येत नाही. येथे माऊलीने या संसार वृक्षाला खाली मुळे व वर शाखा नाहीत म्हणजे तो केवळ काल्पनिक किंवा भ्रांतिजन्य आहे असे सुचविले आहे. आगी का कुऱ्हाडी होय री गावा जरी बुडी तरी हो का भलते वडी वरीचील वाढी. जे तुटली या मुळापाशी उलंडेल का शाखांसी परी तैसी गोठी कायशी हा सोपा नव्हे. वर कितीही वाढ झाली असली तरी वृक्षाच्या मुळाशी अग्नी लावला किंवा कुऱ्हाडीचा घाव घातला असता त्याची मुळे तुटून तो शाखांसहित उन्मळून पडतो, पण हा जगत वृक्ष उन्मळून पडण्याजोगा तसा सोपा नाही. अनेक जन्मात भववृक्षाविषयी झालेल्या सत्यबुद्धीच्या अभ्यासजन्य संस्कारामुळे हा भववृक्ष काल्पनिक किंवा भ्रांतिजन्य आहे हे बुद्धीत लवकर ठसत नाही. हेच उलंडेल का शाखासी परितैसी गोठी कायसी या चरणांनी सांगितले आहे. अर्जुना हे कवतिक सांगता असे अलौकिक जे वाढी अधोमुख रुखायया. जैसा भानू उंची नेणुखे रश्मिजाळ तरी फाके संसार हे कावरुखे झाड तैसे. आणि आथी नाथी तितुके रुंधले असे येणेची एके कल्पांतिचेनी उदके व्योम जैसे. कारवीच्या अस्तमानी अंधारेनी कोंदे रजनी तैसा हाची गगनी मांडला असे. यया फळना चुंबिता फुलना तुरुंबिता जे काही पांडुसुता ते रुखूची हा. अर्जुना, या संसार वृक्षाचे असे अलौकिक आश्चर्य आहे की त्याची वाढ खाली आहे. ज्याप्रमाणे सूर्य किती उंच आहे हे जाणता येत नाही तरी पण त्याची किरणे पृथ्वीपर्यंत येतात, त्याप्रमाणे हा संसार वृक्ष किती उंच आहे हे समजत नाही पण खाली वाढलेला दिसतो असा चमत्कारिक आहे. ज्याप्रमाणे कल्पाचे शेवटी सर्व आकाश पाण्याने भरून जावे त्याप्रमाणे जेवढे काही आहे नाही असे म्हणतो तेवढे सर्व या एकानेच व्यापिले आहे. किंवा ज्याप्रमाणे सूर्य अस्तास गेला म्हणजे सर्वत्र अंधारमय रात्र होते त्याप्रमाणे हा आकाशाच्या पोकळीत पसरला आहे.
या संसार वृक्षाचे फळ खावे तर याला फळच येत नाही. त्याच्या फुलाचा आकाशाच्या पोकळीत पसरला आहे. त्याच्या फुलाचा वास घ्यावा तर याला फुलच लागत नाही. जे काही आहे अर्जुना, सर्व तो वृक्षच आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.